नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल मध्ये फराळातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी। आणि करंजीसाठी सर्वप्रथम आपण आता सारण बघूया। पॅन मध्ये 2 चमचे आरुश्रीचं तूप वापरलं आहे मी। हे लोणकड तूप आहे, चवीला खूप छान लागते हे तूप। तूप तापलं आहे, आपण बारीक रवा घेतलेला आहे सारणासाठी, अर्धा किलो बारीक रवा। रवा आता आपण खूप छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा आपला खूप छान भाजून झालेला आहे। 10 ते 12 मिनिटं कमीत कमी आपण रवा भाजून घ्यायचा आहे स्लो फ्लेम वरती। आता आपण हा काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचा आहे। त्यात आपण खसखस ऍड करायची। खसखस थोडी भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ ऍड करायचं आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं आपण छान भाजून घेऊया। आता हे भाजून झालेलं आहे। आता आपण मिश्रणामध्ये हे मिक्स करून घेऊया। 2 वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचंय। भाजलेलं सुकं खोबरं आपण आता याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। अर्धा किलो रवासाठी मी 300 ते 400 ग्राम पिठी साखर घेतलेली आहे। गोड आपल्या आवडीनुसार करायचं आहे। पाव चमचा मीठ, वेलची पूड, 4 ओळ्या मनुके, 1 ते 1.5 चमचा आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर ऍड करणार आहोत। आता हे छान आपण एकजीव करून घ्यायचंय। सारण आपलं तयार झालेलं आहे। आता पीठ मळून घेऊया। मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। 1 ते 2 चमचे रवा घालायचा आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा पळी छान गरम झालेलं कडकडीत असं तेल घालायचं आहे मोहनासाठी। थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घेऊया आपण। पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता आपण ह्याला अर्धा तास छान भिजून देऊया। पारी लाटून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये सारण घालूया, व्यवस्थित फोल्ड करायचंय आणि किनार अशी दाबून घ्यायची, जेणेकरून तेलामध्ये करंजी फुटणार नाही। किनार कापून घ्यायचे। तेल तापलेलं आहे। आता आपण करंजी तळून घेऊया। हलक्या हाताने सोडायच्या। तयार आहेत आपल्या दिवाळी स्पेशल करंजी। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।